नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर अशी लटकन डिझाइन बघणार आहोत. त्याचा शेप हा जो फ्लॉवर शेपसारखा बनलेला आहे. तर त्याच्यासाठी मी ही 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि पट्टी जितकी लांब असेल तेवढी तुमच्याकडे जेवढी अवेलेबल असेल तेवढी घ्या. मी 17 इंच अवेलेबल होती म्हणून तेवढी घेतली आहे. 10 इंच पण चालू शकते. त्या पट्टीला असं दोडून घेऊन आपण शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे शिलाई मारून झाल्यानंतर वरच्या कोणत्याही एका बाजूने शिलाई पॅक करून घ्यायची आहे. पुन्हा हे बघा, ही पट्टी पॅक करून घ्यायची आहे शिलाई मारून अशा प्रकारे. आणि आता आपल्याला ही उलटवून घ्यायची आहे. कशाच्याही सहाय्याने तुम्ही उलटवून घेऊ शकता. मी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने उलटी करून घेत आहे. अशा प्रकारे पट्टी पूर्ण उलटी करून घ्यायची आहे. हे पहा अशी. आणि आता सुई धागा घ्यायचा आहे आणि सुई धाग्याच्या सहाय्याने ज्या बाजूने शिलाई मारली होती त्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला धागे घालून घ्यायचे आहेत. आणि म्हणजे चुन्या जशा चुन्या बनवतो ना त्याप्रमाणे आपल्याला धागे घालून घ्यायचे आहेत आणि जवळ ओढून चुन्या बनवायच्या आहेत. जसं आपण धागे घालत जाऊ तसं ऑटोमॅटिक ते राऊंड बनत जाईल. पट्टीच्या एंडपर्यंत आपल्याला अशा प्रकारे धागे घालून घ्यायचे आहे आणि पट्टीच्या सुरुवातीचा आणि एंडचा धागा धरून आपल्याला गाठ मारायची आहे. त्यामुळे काय होईल, एक सुंदर असं फ्लॉवर तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे सुंदर असं फ्लॉवर तयार होईल. हे काही अडकलेले धागे मी काढत आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची आहे. ही गाठ मारून झाल्यानंतर तुमच्याकडे जर एखादा गोल्डन मणी किंवा व्हाईट मणी जो काही असेल मोठा, तर तो मध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे. किंवा तुमच्याकडे जर गोल्डन बटन वगैरे असेल ते देखील दोन्ही साईडला लावलं तरी चालतं. मी आता तुम्हाला दोन्ही लावून दाखवणार आहे. एका साईडला मी गोल्डन मणी लावून दाखवत आहे, पण माझ्याकडे मोठा मणी नाही आहे. जो माझ्याकडे अवेलेबल आहे छोटा तो मी लावून दाखवत आहे. मोठा असेल तर खूप सुंदर लुक येतं. हे पहा, हा मणी मी लावलेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला बटन लावून दाखवणार आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही लावू शकता. मला बटन खूप आवडलेलं आहे. माझ्याकडे गोल्डन बटन होतं ते मी लावून दाखवत आहे तुम्हाला. दोन्ही साईडला असे 2 बटन लावले तर लटकनला खूप सुंदर असा लुक तयार होतो. हे पहा, अशा प्रकारे बटन लावून झालेलं आहे. त्यानंतर जी बाजू आपली ओपन होती ती आणि जी बाजू बंद होती ती दोन्ही मिळून आपल्याला आतमध्ये घालून फिनिशिंग शिलाई हातावरच करून घ्यायची आहे. आणि ती शिलाई करत असताना आपल्याला बांधणीचा जो नॉक असतो तो त्याच्या आतमध्ये लपवायचा आहे. आणि तो आतमध्ये लपवूनच आपल्याला शिलाई कंप्लीट करून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंग सुंदर येतं. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला घालून व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला खाली छोटासा एक लटकन लावून घ्यायचा आहे. हे पहा, बटनच्या साईडचं लूक खूप सुंदर दिसत आहे आणि या बाजूला मणी लावलेला आहे तो छोटा असल्यामुळे आत जात आहे. आता हे मी बॉर्डरचं जे कापड होतं त्याच साडीच्या त्याचं थोडं छोटा कापडचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचा छोटासा लटकन असा ओपनमध्येच बनवून घेतलेला आहे. हे पहा असा. आणि तो पलटवून घेतलेला आहे. आता पुन्हा सुई धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि सुई धाग्याच्या सहाय्याने काय करायचं आहे, आतून अशी सुई घालून आपल्याला या लटकनमध्ये वरच्या बाजूला मणी ओवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जितके आवडतील तितके घ्या. मी 3 मणी घेतलेले आहेत. आणि बरोबर जी बांधणीची आपली दोरी होती त्याच्याबरोबर रेषेमध्ये खाली घ्यायचं आहे आणि मध्ये बरोबर असा हा हा लावून घ्यायचा आहे, जसा गोंडा लावतो त्याप्रमाणे. हे पहा, अशा प्रकारे खूप सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.